नमस्कार, मी सृष्टी. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. या काठाचा वापर करून डिझाईन बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मापे कशी घेतली ते बघूया. शोल्डर 5.5 इंच, पूर्ण उंची 14+1 इंच शिलाई, छाती 38 इंच, 38चा चौथा भाग 9.5 इंच प्लस 2.5 इंच शिलाई, कंबर 34 इंच, 34चा चौथा भाग 8.5 इंच प्लस 2.5 इंच शिलाई आणि हे टक्ससाठी घेतलं. गळा आखून घेऊया. गळा रुंदी 2.5 इंच घेऊया. गळा उंची आहे 11 इंच. क्रॉस स्टेप लावून गळा उंची घेऊया. खालून गळा रुंदीला 3 इंच घेऊन बॉक्स आखून घेऊया. गळा ब्रॉड दिसण्यासाठी 3.25 इंचावर खुणा करून गळ्याला शेप देऊन घेऊया. हा शेप दुसऱ्या साईडला उमटून घेऊया. अशा प्रकारे आणि मग डार्क करून घेऊया. त्यानंतर काठाचे असे 2 भाग करून घेऊया. समजण्यासाठी त्यावर खुणा करून दाखवते. ही आतील बाजू आणि ही बाहेरील बाजू. शेपच्या आतून 0.5 इंचावर शिलाई येईल. काठाची बाहेरील बाजू खाली ठेवून काठ शेपवर असा ठेवायचा. तसंच दुसरा काठ दुसऱ्या साईडला ठेवून 0.5 इंच टीप मारून घेऊया. मात्र शिलाई संपूर्ण काठाला द्यायची नाही आहे. जिथेपर्यंत डिझाईन आहे तिथपर्यंत द्यायची आहे. व्हिडिओत दाखवला आहे तेवढ्यापर्यंतच द्यायची. दुसऱ्या साईडला पण तसंच शिवून घेऊया. शिवून घेतलं. त्यानंतर मेन फॅब्रिकची बाहेरील बाजू आणि आतील बाजू लक्षात घेऊन त्यावर अशी ठेवायची. बाहेरील बाजू खालच्या साईडला येईल आणि मग अस्तरच्या साईडनं आधीच्या शिलाईवरून पूर्ण शेपवर शिलाई द्यायची. शिलाई दिल्यानंतर शेप कट करून घेऊया. शेप कट केल्यावर ह्या 3 कोण्यांवर कट व्यवस्थित द्यायचा. मात्र कट देताना शिलाईच्या आतच कट द्यायचा. कट दिल्यानंतर अस्तरात उलटून घ्यायचं. हे बघा, कट दिल्यामुळे 3 कोण्यांकडे कपडा व्यवस्थित उलटला गेला. आता फिनिशिंगसाठी आतील मार्जिनला पकडून अस्तरवर दाब शिलाई देऊन घेऊया. अस्तरवर दाब शिलाई दिल्यानंतर वरून पण फिनिशिंगने दाब शिलाई देऊयात. हे बघा, दाब शिलाई दिल्यानंतर अशी बाजू काहीशी दिसेल. आता ह्या काठाला तुम्हाला हवी ती डिझाईन करू शकता. शोल्डरकडून 1.5 इंच आणि खालून 2 इंच खुणा करून पट्टीने आखून घेऊया. दुसऱ्या साईडला पण तसंच आखून घ्यायचं. आखून घेतलं. आता कट करून घेऊया. कट करून घेतलं. आता या भागाला फिनिशिंगसाठी वरून लेस अटॅच करूया.
त्यानंतर संपूर्ण कडेने शिवून घेऊया. आणि मग अस्तरपेक्षा जास्त फॅब्रिक दिसतंय ते कट करून घेऊया. टक्स आखून घेऊया. सेंटरपासून 4 इंचावर टक्स येईल. 4.5 उंचीचा टक्स घ्यायचा आहे. तसंच दुसऱ्या साईडला पण आखून घेऊया आणि मग शिवून घेऊया. टक्स शिवून घेतल्यानंतर कंबरपट्टी जोडून घेऊया. अशा प्रकारे सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली. डिझाईन आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.